हे बघ हे सगळं इकडे पडलंय. रसिका माझे बॉस कधी येतील यार. बाजूच्या बिल्डिंग मध्ये आलेत त्यांच्या पाहुण्यांकडे. हे सगळं रसिका बाहेर ये. रसिका आधी बाहेर ये. काय काय झालंय? हे पोतेरं माझ्या सोफ्यावर का पडलंय? कसं बोलताय हो? माझा मामे भाऊ आहे तो. हाच हाच तुझा मामे भाऊ आहे ना. तो तुझा मागच्या महिन्यात सक्का भाऊ आला होता ओंकार. त्याच्यापेक्षा काय गुजरा आहे. काय साला नाव आहेत. ओंकार सई मॅडम, प्रसाद सर, घरात सगळ्या भावंडांची नाव ओंकार. अरे असं कसं? ओंकार असा आवाज दिला की सगळे रांगेत येतात हे करत. काय करायचं या घराण्याचं? याला सांग ए तलाश मधला आमिर खान उठ ना. उठव. कशाला कशाला? माझे बॉस येणार आहेत त्याला उठव. हे बघा आधीच माझ्या भावाला काल रात्री जागरण झाले. आता उठवू नका त्याला. वाटतं जागरण झालंय. रात्री 3 वाजेपर्यंत लुल्लू ॲपवर वेब सिरीज बघत होता. चला पुढे 1 तास का जागा होता कळलं नाही. उठव याला. याला आधी उठ रे उठ उठ. काय यार फान नाही करून देई ना. काय यारबीर बोललास तर पटकन उठ आणि निघ आंघोळीला जा. चल. काय यार जिजू यारबीर बोलला मोर. चला चला. ओंकार आता सांगत होता जिजूंची खूप कटकट असते. आज जा चल. रसिका नाही. माझे बॉस आल्यानंतर हा मला समोर नकोय. मी फायनलचं सांगतोय. मला हा दिसला पण नाही पाहिजे. का त्याच्या मागे लागताना तुम्ही सतत हात सोडून? मला कळतच नाही. त्याला पहिले सांग आतमध्ये डांबून राहायचं, बाहेर यायचं नाही. क्लिअर? रसिका माझे बॉस आले. रसिका माझे बॉस. कशावरून? हा? कशावरून बॉस आले? जगात कुठलंही दार असू दे, कोणाचंही घर असू दे, डोरबेल हीच. फिरती रुग्णवाहिका असते ना, तशी फिरती डोरबेल ही. लवकर आवर. मी आवडते. सगळे घे. घेऊ तर घेऊ. नमस्कार सर. नमस्कार मिस्टर पृथ्वीक. सर या सर. सर या प्लीज या. सर मस्त सर. सर प्लीज या ना सर. प्लीज या. अरे नातेवाईक आलेत काय? पूजा विकायची काय? सर ते स्किट मध्ये नाही आहेत. आपल्या मध्ये भिंत आहे सर. अरे अमित ओके. खूप लिबर्टी घेतली सर. या सर प्लीज. गुड गुड नाईस हाऊस. सर प्लीज. ओहो सर बी सिटेड सर. नाईस सोफा. सर ओ माय गॉड. इकडे सर. सर माय वाईफ. बसू सर. येस येस प्लीज प्लीज. हाव आहे माय वाईफ रसिका सर. रसिका. नमस्कार रसिका वहिनी. घरात तुम्ही दोघेच असता? नाही माझा एक भाऊ. हो सर. ऍक्च्युली आम्ही दोघंच असतो सर. अच्छा सर. मी पण असतो सर. हॅलो हाय हाय हॅलो सर. बस मजेत आहे. आपण मी इथला भाऊ. हा. नमस्कार. अच्छा नमस्कार नमस्कार. नमस्कार. अरे तुम्ही पृथ्वी प्रताप यांच्या मिसेस दिसता सेम. सर तीच आहे सर. ओ माय मीच आहे. सर फक्त नातं बदललंय. माणूस तोच आहे ओ माय गॉड. माझा हा प्रॉब्लेम आहेच. बऱ्याच वेळेला काय होतं, मला एक बाई दोनदा भेटली तर माझं कन्फ्युजन होतं. म्हणजे सर. एकदा माझी बायको सुद्धा वेगळा ड्रेस घालून माझ्या समोर आली. मला म्हणाली की चला महाबळेश्वरला जाऊया. म्हटलं नाही आय एम मॅरिड. तेव्हा ती मला अरे मीच आहे. असा माझा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आजपर्यंत तुमच्याबद्दल ऐकलं होतं फक्त. Yes. म्हणजे जिजू खूप सांगतात ना. हा. पण आता बघितलं पण. हा? काय काय नाही, म्हणजे तसेच आहेत तुम्ही. हा बस बस बस. वहिनी तुमची आई कशी आहे? माझी आई. हो नाही हो करून काय दाखवताय? हो करून नका दाखवू. आई कशी विचार. तुमच्या आईला काखमांजरी रोग झाला होता ना. त्या कशा आहेत? आईला काकमांजरी कधी? हो तेच सांगू तर यांनी रजा घेतली होती गेल्या आठवड्यात. काय हो? हो सर. ए ओंक्या, हा? काकमांजरी आजार आहे का रे? हा, मग काखेतून म्याव असा आवाज येतो. हो नाही हो. हो हा कुठला? ताई आपण नाही ते करतो. हा. काक मांजरी झालं ना की असा आवाज येतो. अहो नाही हो हे काहीतरी वेगळंच विचित्र आहे. असं नाही नाही, येतो. actually- काख मांजरी म्हणजे काख सर नाही राहू द्या हा. सर. नाही माझ्या आईच्या गुडघ्यातनं पटकन कटकट असा आवाज येतो. तो कुठला आजार असेल? नाही नाही ते फक्त आई कटकट करते. तुझा कॉफी आण ना. कॉफी आण ना तू प्लीज. सरांसाठी कॉफी आण. काय झालं सर? म्याव, म्याव. ए, आण ना, ए. तर प्लीज. काख मांजरी वेगळा आजार आहे. काख मांजरी म्हणजे आता बऱ्या आहेत त्या. आता खूप बऱ्या आहेत. त्याच्याशी मांजरीचा काही संबंध नाही. नाहीये सर. डोंट वरी मी तुम्हाला एकटं सोडून कुठे जाणार नाही.
मग अरे बाप रे, तुमको किधर भाईंदर उतरने का है? मेरे को एकदम ट्रेनचा फील आला, सगळे बसले म्हणून. जरा लांब बसूया आपण. सर बसा ना तुम्ही कम्फर्टेबल. नाही, आमचेच बॉस आहेत, बसा ना. असू दे असू दे, त्यांचा दिलखुलास स्वभाव मला आवडलेला आहे. व्हेरी गुड. Yes, sir. नमस्कार. नमस्कार, sir. काय नाव आपलं? माझं नाव ओंकार भोजने. नमस्कार ओंकार भोजने. मग? हा. बाकी नीट बस. आणि काय शाळेत गोट्या खेळायला होतास त्यांच्यासोबत? पेरू पाडलेत एकत्र? नीट सर, आय एम रिअली सॉरी. ही इज व्हेरी डिसरिस्पेक्ट. I can see that. I can see आय एम that. रिअली सॉरी सर. Yes, 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 yes. काय टेन्शन घेऊ नका, मी इकडे आहे. तुम्ही थांबा हो. जिजू आहे हा. ना, तुमच्याबद्दल खूप सांगतात. Really? खूप खूप म्हणजे त्यांनी हे पण नाही नाही, सांगितलं हे अति होते एवढं नाही एवढं. त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही ना खूप प्रकारचे तेल वापरले. एकदा तर डोक्यावर घासून घासून तळहाताला केस आले, पण डोक्यावर आलेच नाही. मिस्टर पृथ्वीक, तुम्ही माझ्याबद्दल घरी हे सांगता? नाही सर, मी असं काही नाही बोललो. माझ्या तळहाताला केस आले हे फक्त तुम्हाला माहिती होतं? तुमच्यासमोर मी शेविंग केलेलं होतं, हा? ते तुम्ही यांना सांगितलं. अजून काय काय सांगितलं माझ्याबद्दल? ओघात आलं सर. ओघात असं खरं खरं आलं बाहेर? तू आज जा. तू आज जा जा. अजून काय काय सांगितलंय माझ्याबद्दल ह्यांनी? सर कॉफी घेता ना? व्हेरी गुड. सर कॉफी टाकली आहे त्यात. हो, अनंत उपकार केलाय बहिणीने आमच्यावर. खूप होतंय अति होतंय. या, बस. सर हे आणि आम्ही बोलत असतो तुमच्याबद्दल. हा, रिअली? हो, हे नेहमी कौतुक करत असतात तुमचं. म्हणत असतात आमचे सर, आमचे बॉस म्हणजे एकदम असे खूप कष्टाळू, चौगुले एकदा वर गेला पाहिजे. वर गेला पाहिजे म्हणजे? कंपनी टॉप पोझिशनला गेली पाहिजे सर. नाही, हे तुमचं चुकतंय. नाही सर, जेन्युइनली मला असं वर गेला पाहिजे म्हटलं त्याचे वेगळे अर्थ होतात. नाही, सर. नीट वापरायचं की बाबा हे उच्च पदावर गेले पाहिजेत, Yes. अशी इच्छा माझी आहे असं म्हणायला पाहिजे होतं तुम्ही. जेन्युइनली मला असंच वाटतं सर. प्लीज बी सिटेड सर. येस 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 येस. सर पण जेन्युइनली सांगू का, मला प्रामाणिकपणे असं वाटतं काय सर, असं आहेत सर. लाऊड रिॲक्शन. सर सर, तुम्ही माझे आदर्श आहात सर. सर तुम्ही माझे आदर्शच आहात सर. हे का हसले? सर काही नाही, तो त्याला- एक मिनिट, हे का हसले? मी कुणाचा आदर्श असू शकत सर नाही? माझे आहात. मग हे का हा का हसला? का माहित नाही सर. तुम्ही का हसलात? एकदा सर त्यांच्या मोबाईलवर फोन करून बघा. म्हणजे तुमचं नाव काय सेव्ह केलंय बघा तर. हे ठेवा तिकडे. मी आता फोन करणार. नाही, सर. फोन कुठे? फोन कुठे तुमचा? ए, फोन कुठे? हा? सर काय खिशातच आहे फोन. फोन काढा. फोन काढा. सर काय? बघा मजा बघा. मज्जा बघा. फोन काढा. बुटकं वांग? तुमच्या बॉसला तुम्ही बुटकं वांग म्हणता? सर नाही सर, हे बुटकं वांग म्हणता हे तुमच्याकडून एक्सपेक्ट केलं होतं मी. सर हे बटन वेंग आहे सर. टँग वँग बिंग काही नाहीये. बुटकं वांग नाही सर, हे आहे. बटन वेंग आहे आपले. हा रिस्पेक्ट आहे. पायाखाली किती लाऊड करताय तुम्ही? I'm really- आज तुमचं खरं स्वरूप मला कळलेलं आहे. नाही सर, मी जेन्युइनली तुम्ही माझे आदर्शात. आय एम रिअली सॉरी सर. तू मरना अहो जात मध्ये कसला आलाय, जा तिकडे. एक मिनिट. मिस्टर काय तुमचं नाव? ओंकार. नमस्कार. या इकडे बसा. हा, सर. हा माणूस मला आवडलेला आहे कारण हा माणूस प्रामाणिक आहे. सर, नाही. मला असे एम्प्लॉईज आवडतात, अशी माणसं आवडतात. सर त्यांनी खरं काय खोटं काय आता दाखवून दिलं. सर. माझं नाव काय होतं? बुटका वांग म्हणाला तुम्ही नाही, मला. सर. आय लाईक यू. येस थँक्यू सर. काय नाव तुमचं? माझं नाव ओंकार भोजने. ओंकार भोजने. वा वा वा. काय करता आपण? मी सर जस्ट ग्रॅज्युएट झालोय. नोकरीच्या शोधात आहे सर. बर. आणि मला सर टिपिकल गोष्टी नाही करायच्यात सर. लाईक म्हणजे मला बॉस घरी आला म्हणून लाळघुटेपणा करायला आवडत नाही. किंवा अगदीच बॉसचा रोल मिळाला म्हणून मध्यम आकाराची मिशी लावून सर मला सर टिपिकल गोष्ट नाही करायची. हा मला लाईक. आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करायचं सर. म्हणजे काय करायचं तुम्हाला? म्हणजे सर खरं सांगू मनातलं सर, मला तुमच्या कंपनीसारख्या कंपनीत काम करायचं. आय लाईक इट. आय लाईक इट. म्हणजे बघा एक प्रोडक्ट आहे, पाचक गोळी, जळजळ छू. अरे हा ऍसिडिटी बरे जळजळ छू होते. करेक्ट. आमचं प्रोडक्ट आहे ते. येस सर. मला त्या प्रोडक्टला घेऊन माझ्याकडे एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. मोठा मार्केटिंग सर.
याचं नका ऐकू सर. याला अजून अंडरवेअर सरळ की उलटी हे कळत नाही. शिक्का बघून नाफ! काही बोलाल? बसा तिकडे. मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे मला ऐकायची. माझ्याकडे ना सर सॉलिड स्ट्रॅटेजी. ओके. म्हणजे बघा सर, म्हणजे आपलं प्रोडक्ट आहे पाचक गोळी. हो. सर आपण आपल्या एरियातल्या सगळ्या चायनीज आणि वडापाववाल्यांशी टायअप करायचं. म्हणजे काय करायचं? म्हणजे त्यांना सांगायचं की तुम्ही महिनाभरासाठी तुमचे सगळे पदार्थ प्रचंड स्पायसी करा. अरे पण त्याने पोट खराब होईल सगळ्यांची. मग हेच ना सर, तेवढ्या महिन्याभरात आपल्या पाचक गोळीचा खप वाढेल ना. ओ माय गॉड, दिस इज अमेझिंग. हे मी ह्याचा कधी विचारच नाही केला. सर तुकडे. ओ माय गॉड, नाही तुकडं नाही आहे. दिस इज हे वेगळं आहे, वेगळं आहे. अजून काय प्लॅन आहे तुमच्याकडे? अजून सर माझ्याकडे ना या प्रोडक्टसाठी गुंजल पण आहे. गुंजल म्हणजे? ते गाणं वगैरे असतं ना. जिंगल बोलतो जिंगल Enough. सर मारू नका ना. हाच वेगळेपणा मला आवडलेला आहे. त्याला जिंगल जिंगलला गुंजल म्हणतात. व्हेरी गुड. जिंगल ऐकवा. हा. जिंगल ऐकवा. जिंकल ऐकवा. ऐकवा. आता बघा सर, हा. आपल्या प्रोडक्टचं नाव काय? हा. जळजळ छू. हा. 1 2 3 स्टार्ट. तू 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 घेऊन जा रे जळजळ छू. जळजळछू, ए जळजळछू, जळजळछू, ए जळजळछू. इधर उधर क्या देख रहा बे, मेरी तरफ तू देख तू. जळजळछू, ए जळजळछू, जळजळछू, ए जळजळछू. मम्मी दादा आणि पप्पू घेऊन जा रे जळजळ छू. जळजळछू, ए जळजळछू, जळजळछू, ए जळजळछू. किती मस्ती. खाल्लीत माती. $1 लाखाचा चेक आहे. मी हे शब्द विकत घेतलेला. दिस इज अमेझिंग. सर नाही सर. दिस इज अमेझिंग. सर 1 लाखाची लायकीच नाही या शब्दाची. दिस इज अमेझिंग. सर नाही सर. एक मिनिट बाजूला. ओ, क्या? बाजूला. अरे पाया कसले पडतो. बाजूला. कुठून सुचलं? तू माझ्या कंपनीत नोकरी करशील का? सर नाही सर. मला अशा यंगस्टर्सची गरज आहे. हे यंग रक्त मला हवंय. सर हो पण म्हणजे. मी करेन सर. काय शब्द मी तुम्हाला सेल्स मॅनेजर म्हणून जॉब देतो. सर पाया पडतो. काय झालं? सर मी असिस्टंट मॅनेजर आहे. मला याला रिपोर्ट करावा लागेल सर प्लीज. आय हॅव टेकन माय डिसिजन. गो अवे मिस्टर सर नको सर. गो अवे दर. सर तुम्ही माझा आदर्श आहात सर. एक मिनिट. तुम्हाला या महिन्यापासून 75,000 रुपये पगार असेल. ओ, क्या? कमी वाटत असेल तर आपण निगोशिएट करू. नाही सर, 75 ओके. चालेल. ओके सर. रेडी आहात? येस सर. उद्या सकाळी 9 वाजता ऑफिसला या. अपॉइंटमेंट लेटर घ्या आणि उद्यापासूनच रुजू व्हा. उद्यापासूनच जॉईन ओके. Yes, sir. लेट्स मेट टुमॉरो. विश यू ऑल द बेस्ट. सर 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 येस. मी परवा जॉईन केलं तर चालेल का? का? ऍक्च्युली उद्या आहे ना आमच्या एरियातली अंडरआर्म क्रिकेट टुर्नामेंटची फायनल आहे आणि मी फायनलमध्ये आलो आहे. ती झाली मॅच की मग परवा येतो. चेक दे रे. चेक दे. सर 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 ओंक्या नालायका, चांगली चांगली नोकरी मिळाली होती ती घालवलीस ना. बावळट. पण ताई माझी कमिटमेंट आहे ना कसली? अंडरआर्म क्रिकेट टुर्नामेंटची.